सर, मी न्यूजमध्ये तुमचं काही लेख बघितले होते. काही दिवसांपूर्वी तुम्ही एक खूप अवघड अशी सर्जरी केली होती. ज्याच्यामध्ये त्या महिलेला खूप ठिकाणी ती फिरली, पण तिला योग्य तो सल्ला नव्हता भेटला. परंतु जेव्हा ती तुमच्याकडे आली, तुमच्या हॉस्पिटलमध्ये, तेव्हा योग्य तो सल्ला भेटला आणि तुमच्या सर्जरीमधनं ती रिकव्हर झाली. हो. ते पेशंटची केस स्टडी आम्हाला सगळ्यांना आहे सर. अच्छा, ती स्पेसिफिकली केस माझ्यामध्ये धुळ्याकडची पेशंट होती ती. आणि तिला मोठी गाठ होती तिच्या पोटामध्ये. ती केस बेसिकली ती स्त्री बऱ्याच दिवस ते अंगावर काढत होती, कारण की तिला जेव्हा लक्षात आलं तेव्हाच ती गाठ तिच्या हाताला लागायला लागली. म्हणजे आपण म्हणतो 3-4 महिन्याची गर्भधारणा जेवढी असते ना, तेवढी ती गाठ लागायला लागली. परंतु तिला भीती वाटत असल्यामुळे तिने डॉक्टरकडे जाणं टाळलं. थोडी ग्रामीण भागात नव्हती, त्यामुळे तिने टाळलं. आणि तिचा मुलगा तिच्यावर राहत नसे, तो मुंबईला जॉब करत असल्यामुळे थोडं ते तिच्याकडनं दुर्लक्ष झालं. त्यानंतर ती गाठच खूप मोठी झाली, जवळपास 15-20 सेंटीमीटरची किंवा जास्त असावी तेवढी मोठी झाली. आणि मग ती जेव्हा डॉक्टरांकडे जायला लागली, तेव्हा तिला ऑब्व्हियसली नोबडी वॉज रेडी टू टच हर, कारण की ती बऱ्यापैकी कॉम्प्लिकेट झालेली होती. मग ती गुजरातला गेली, तिला कोणी सांगितलं तिकडे आहे असं मोठं हॉस्पिटल, तिकडे जा तू. तिथे सुद्धा दे वर नॉट अश्युरिंग हर. ऑपरेशनला हो म्हणत होते, पण मग हे रिस्क होऊ शकतं, ते रिस्क होऊ शकतं. असं करत करत तिने कुठेतरी माझं नाव ऐकलं की हे एक गुड लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे, आणि ती नाशिकला आली आणि ती माझ्याकडे ऑपरेट झाली. दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग केस, दॅट वॉज डिफरंट केस. आणि त्या पेशंटला ऑलरेडी मी जसं म्हटलं का तिने ऑलरेडी आजार खूप दिवस लपवलेला होता. तिला एक तो गिल्ट पण होता, कारण प्रत्येक डॉक्टर तिला रागवत असे, तुम्ही काय करत होता, झोपला होतात का इतक्या दिवस. तो तिला गिल्ट होता. तिला मुलं रागवतील का याची भीती होती, कारण मुलगा बाहेरगावी राहत होता. त्यामुळे ह्या सगळ्या तिची मानसिक स्थिती आधी इम्प्रूव्ह करणं गरजेचं होतं मला. तिला विश्वास देणं गरजेचं होतं, काळजी करू नकोस, मी तुला बरं करीन, मी तुझी गाठ काढून देईन, हे सांगणं तिला खूप इम्पॉर्टंट होतं. आणि तिला म्हणजे तिने माझा विश्वास संपादन करावं, मी तिला विश्वास द्यावं, अशा प्रकारे मला तिला काउन्सिलिंग करावं लागलं. ते काउन्सिलिंग केलं तेव्हा तिला वाटलं का हा डॉक्टर मला बरं करेन. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असतो, की त्यांना वाटलं पाहिजे का हा मला बरं करेल. ते झालं. त्यानंतर मग तिची आम्ही सर्जरी प्लॅन केली आणि ती सर्जरी सक्सेसफुली पार पाडली. त्यानंतर माझ्यावरती बरेच व्हिडिओ देखील टाकले, आणि दॅट वॉज रिअली सॅटिस्फाईंग. आणि एक तुम्हाला म्हणतो ना आपण, एक जॉब सॅटिस्फॅक्शन. दिस इज नॉट अ जॉब, दिस इज सेवा. लाईक ही सेवा आहे, डॉक्टर सेवा करत असतात, जॉब नसतात करत. तर ते सॅटिस्फॅक्शन मला खूप मिळालं त्या पेशंटमध्ये.